येस, युद्धच. पण हे युद्ध बंदुकींचं नाही, तोफांचं नाही किंवा सीमेवर लढलं जाणारं नाही. हे आहे प्रोपोगेंडाचं युद्ध. एक असं युद्ध जिथे शस्त्र आहेत सोशल मीडियाचे ट्रोल्स, न्यूज चॅनलच्या हेडलाईन्स आणि व्हॉट्सअपचे फॉरवर्ड्स. आणि या युद्धात एक गोष्ट स्पष्ट आहे, भाजप आणि त्यांचे प्रधानसेवक यांनी सध्या तरी या युद्धात बाजी मारलेली आहे. प्रधानसेवक आणि त्यांच्या प्रोपोगंडा मशिनरीने आपल्याला, म्हणजे ज्यांचा मेंदू खरंच जागा आहे, जिवंत आहे, अशा सर्व लोकांना एका प्रचंड धारदार कैचीत अडकवून टाकलेलं आहे. ही कैची आपले तुकडेच करायला सरसावलेली. म्हणजे पहा, तुम्ही युद्धाला समर्थन दिलं तरी किंवा विरोध केला तरीही शेवटी जय जयकार होणार तो फक्त एकाच माणसाचा. कोण तुम्हाला माहीत आहे? मला सांगायची गरज आहे का? नाही ना? हीच आहे प्रोपोगंडा युद्धाची ताकद. तुम्ही युद्धाला समर्थन केलं की तुम्ही देशभक्त, युद्धाला विरोध केला की तुम्ही देशद्रोही ठरता. तुम्ही जरा आता कधी भक्तांकडं किंवा गोदी मीडियाकडे थोडा अर्थव्यवस्थेचा प्रश्न काढून तर पहा, जीडीपीचा मुद्दा एकदम मांडून तर बघा, महागाईवर बोलून तर पहा. तुम्हाला एकच उत्तर येईल, आता युद्धाचं बघू, मग नंतर बाकीचं पाहू. मग तुम्ही सैनिक असाल, सैनिकाची विधवा असाल, मोठे अधिकारी असाल किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांचे तज्ज्ञ असाल, शिक्षक किंवा प्राध्यापक किंवा कुणीही असाल, पण प्रोपोगंडा मशीनला याचा काही एक फरक पडत नाही. तुम्ही कितीही मोठं सत्य बोललात तरी तुम्हाला ट्रोल्सच्या जाळ्यात अडकवलं जाणार आणि हेच सत्य आहे. सगळ्यात भारी उदाहरण आपण पाहूयात, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं. राहुल गांधींनी युद्धाच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा दिला आणि एका विशेष अधिवेशनाची मागणी देखील केली. काय झालं? प्रोपोगंडा मशिनरीकडून लगेच आरोप सुरू झाले. काँग्रेस युद्धाचं राजकारण करते, ऑपरेशन सिंदूर यात्रेला विरोध केला तर सैन्याच्या पराक्रमाचा अपमान करते, असे आरोप केले गेले. मग प्रश्न असा उभा राहतो की विरोधकांनी करायचं तरी काय? त्यांनी बोलायचं तरी काय? काहीही बोललं तरी त्यांच्यावरच उलटतंय. आणि ही सगळी कमाल आहे प्रोपोगंडा मशीनची. आणि या मशीनची ताकदच इतकी अफाट आहे की ती तुमच्या बोलण्याचा अर्थच बदलवून टाकते. तुम्ही सैन्याच्या पराक्रमाचं कौतुक केलं तरी तुम्ही मोदीच्या बाजूने आहात असं गृहीत धरलं जातं. आणि जर तुम्ही सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले तर तुम्ही सैन्याचा अपमान करताय असा ठपका ठेवला जातो. ही आहे प्रोपोगंडा युद्धाची खरी ताकद. आता थोडं परदेशात जाऊया. डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोपोगंडा वॉरच्या नावाखाली काय काय पराक्रम केलेत हे अख्ख्या जगानं पाहिलं. त्यांनी ट्विटरवरून अमेरिकेचं अख्खं राजकारण ढवळून काढलं. पण आपल्या देशात प्रोपोगंडा वॉरची लेवलच अल्ट्रा लेजंड आहे. मोदी आणि भाजप यांनी केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली इमेज इतकी पक्की केली आहे की परदेशात भारताची काय प्रतिमा आहे याची त्यांना फिकीरच नाही. का? कारण त्यांचं लक्ष आहे देशांतर्गत लोकांवर आणि इथेच ते जिंकतात आणि अजय राहतात.